आता घडत नाही. आम्ही एका नोकरदार वर्गाच्या घरी गेलो. बाबा गेल्याच्या नंतर त्यांना म्हटलं, बाबा दादा जय हरी. ते म्हणे कशाला आले आमच्या घरी. लोक यमक जोडलं सहज असतात. बाबा ते म्हणजे कशाला आले आमच्या घरी. म्हटलं गावात सप्ताह आहे. मग कसं नियोजन आहे महाराज. पहिलं नियोजन विचारलं. महाराज कोणते कोणते घेतलेत. म्हटलं असं असे घेतलेत. पंक्ती कशा आहेत. म्हटलं असं असं आहे. सगळं त्या ठिकाणी 5-10 मिनिटं त्यांना सगळं ते पूर्ण रामायण सांगितलं. म्हणले महाराज मी म्हटलं साहेब तुमच्याकडे 2000 रुपयाची वर्गणी लागलेली आहे. नाही जमत म्हणे महाराज एवढे द्यायला. म्हटलं कसं काय जमणार नाही. द्यावीच लागेल तुम्हाला. नाही ना जमत म्हणे महाराज. म्हटलं दादा तुम्हाला द्यावीच लागेल. नाही जमत म्हणे महाराज. असं आमच्या दोघा जणांचं घासाघीत चाललं. तेवढ्यामध्ये मला घरातून आवाज आला. महाराज. म्हटलं काय. हे बघा फुल 5G रेंज आहे मेवणाराजाला. हे गेले की तुम्ही. म्हटलं हरकत नाही. आम्ही तुम्हाला एक सांगतो, महिला मंडळचा जर सपोर्ट असेल तर सप्ताह चांगला होतो. हा आमचा पण अनुभव आहे. हो महिला मंडळचा सपोर्ट पाहिजे. यांचा जर सपोर्ट असेल तर सप्ताह चांगला होतो. शिव महापुराण कथा झाली आमची सावरगावला. संजय बाबा बरं का तुम्ही पाहता माझे पूर्ण कार्यक्रम. बाबांना माहित आहे फार मोठं शिव महापुराण झालं. त्या ठिकाणी सगळ्यात जास्त महिला होत्या. अक्षरशः पुरुष वर्गाला बसण्याकरता जागा सुद्धा उपलब्ध नव्हती. भागवत कथेला तुमची संख्या जास्त. शिव महापुराण कथेला तुमची संख्या जास्त. बस स्टँडवर संख्या तुमची जास्त. तुम्ही कोणालाच गाडीत बसू देत नाही माय. परवा दिवशी एक आजोबा माझ्या समोर वारकरी विचार त्याला चढायची प्रयत्न करू लागला. त्या ठिकाणी एका ताईने त्याला कुंभ दिला. वाहना तिकडं 50% फुले आमच्या ताईंनो तुमचं त्या ठिकाणी या बाबतीत फार संख्या मात्र तुमची सगळीकडे जास्त आहे. महिला मंडळाचा सपोर्ट असेल तर घडतं. म्हटलं आता काय करावं. ताई तुम्ही म्हणताना मी नंतर यायला तयार आहे. काही हरकत नाही. आम्ही निघून गेलो. निघून गेल्याच्या नंतर आम्ही ध्यानच ठेवून होतो हे गेलं की आपल्याला जायचं. त्याने त्याची गाडी काढली. ते त्याच्या नोकरीला ड्युटीला निघून गेलं. म्हटलं बरं झालं. तेवढ्यामध्ये आमच्या सगळ्या कमिटीला म्हटलं दादानो म्हणले काय पिछे मूड ठेवणी कशाला. म्हणलं ते गेला आता चला आपण. महाराज आम्ही घरी गेलो. त्या ताईला म्हटलं ताई म्हणजे काय वर्गणीचं तेवढं. नाही म्हणे महाराज माझं का फोन पे आहे का गुगल पे आहे का बँकेत खातं आहे. माझ्याकडे व्यवहाराचं काही गणित नाही. म्हटलं ताई मग आता वर्गणी कशी देणार. तसं नाही म्हणे महाराज माझ्या माहेरी सप्ताह होतो. मला चांगलं कळतं की काहीतरी द्यावं लागतं. कारण हा त्या ठिकाणी हरिनामाचा जागर आहे. याच्यामध्ये जर तिळा एवढं जर दिलं तर त्या ठिकाणी भगवंत मोठ्या प्रमाणात आपल्याला पुन्हा रिटर्न देत असतो. हे मला ज्ञात आहे. मला चांगलं कळतं. म्हटलं ताई मग तुम्ही वर्गणी कशी देणार. तसं नाही म्हणे माझ्याकडे स्वातंत्र्य भरपूर आहे. माझ्याकडे उदारता भरपूर आहे. पण माझं बँक बॅलन्स नाही. म्हटलं मग आता कसं देण्याची उदारता आहे महाराज. असं करा तुमच्या संतांच्या आशीर्वादाने यावर्षी तूर चांगली पिकली आहे. म्हटलं मग म्हणे समोर 4 डाळीचे पोते पडलेले आहेत. त्याच्यातलं एक उचला पटकन जा. डाळीचं पोतं घेऊन निघून जायचं म्हणजे वर्गणी. हा म्हणे महाराज माझी देण्याची भावना आहे. मग त्या ठिकाणी आम्ही पाहिलं की अरे ते पण खरंय. आपल्याकरता भंडाऱ्याला कामील आपल्या कायल्याच्या प्रसादाला कामील. कमिटी म्हणली हरकत नाही महाराज काहीतरी मिळेल. ठीक आहे हरकत नाही. आम्ही ते पोतं काढलं आणि असं दारात मांडलं. आता घेऊन जायचं तेवढ्या ताई म्हणल्या की महाराज आला असेल तर चहा घेऊन जा. म्हटलं हरकत नाही. आम्ही चहा घेण्याकरता थोडा वेळ थांबलो. जे गेलं होतं का त्याचा मोबाईल विसरला घरी. ते पुन्हा पाठवून माघारी राजा पुन्हा रिटर्न. आता काय करावं महाराज. त्या ठिकाणी त्याची गाडी त्या ठिकाणी स्टँडला लागली आणि ते घरात त्या ठिकाणी आम्ही बसलेलो. माझ्या हातात चहा. मी त्याला पाहिलं माझा चहा सुद्धा कडू लागायला लागला. लालबंद झालेला चेहरा. म्हटलं आता काही खरं नाही सुनील महाराज तुमची नौका पाण्यात आहे. मी त्या ताईला म्हटलं ताई ते आलं म्हणलं परत आता कसं करायचं. तसं नाही म्हणे महाराज तुम्ही शांत बसा मी बरोबर करते. म्हटलं कसं करणार. तुम्ही शांत बसा त्या ठिकाणी तुम्ही काय करू नका मी बरोबर करते. म्हटलं बरं. आम्ही शांत बसलो. महाराज घरामध्ये आल्याच्या नंतर त्याने मोठ्यानं बोलायला सुरुवात केली. महाराज म्हटलं काय कशाला आले तुम्ही. तुम्हाला म्हटलं ना वर्गणी मिळणार नाही म्हणून तुम्ही पुन्हा आली. तसं नाही ती वर्गणी मागायला आली नाही म्हणे. मग कशाला आली. त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्या गावचा 100व्या वर्षाचा अर्थात स्वर्ण उत्सवी त्या ठिकाणी उत्सव होतोय. मग या उत्सवामध्ये लोक दान धनधान्य स्वरूपामध्ये दान देत आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे आपल्या समोर घराच्या समोर डाळीचं पोतं दिसतं का. म्हणे हा दिसतं ना. म्हणे मग त्यांचं असं म्हणणं आहे हे तुम्हाला लागत असेल तर घ्या नसल लागत तर त्याला द्या. त्यामुळे लागत नाही आपल्याला उचला इथून. म्हणलं जातो घेऊन गेलो घेऊन.